नमस्कार. अजिंक्यचे खुले व्यासपीठ आपलं स्वागत. आपण पुण्यामध्ये कसबा मतदारसंघामध्ये सध्याचे विद्यमान नगरसेवक योगीजी समेळ यांच्याकडे आलेलो आहोत. नमस्कार सर. नमस्कार. येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमधून परत आपण एकदा रिंगणात उतरणार आहात, काय सांगाल त्याबद्दल? नाही, 2017ची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि स्वर्गीय गिरीश बापट यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली होती. 17ची निवडणूक झाली, त्या ह्याच्यामध्ये मी निवडून आलो. त्यानंतर 2022 पर्यंत आमची जी टर्म होती त्या टर्म मध्ये मला जेवढं लोकोपयोगी कामं करता येतील हे मी करण्याचा प्रयत्न केला. आमचा जो जुना 16 प्रभाग होता, या प्रभागामध्ये जुना बाजार, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठेचा काही भाग, कसबा पेठ असा भाग होता. हा सगळ्यात तसा मध्यवर्गीयांचा भाग आहे. जुन्या बाजाराची एक समस्या होती, तिथे त्या भागात कचरा रोजच्या रोज उचलला जात नव्हता. मग त्या ठिकाणी मी एक मोठा कॉम्पॅक्टर घेतला, त्यामुळे आता तो भाग रोजच्या रोज स्वच्छ होती. आमचा कुंभारवाड्याच्या इथं कचरा पडायचा, सूर्य हॉस्पिटलच्या इथं, म्हणजे बरेच असे क्रॉनिक स्पॉट होते, ते बंद केले. त्यानंतर मध्यमवर्गीय आणि स्लम मध्ये राहणारा वर्ग जास्त असल्यामुळे माझ्याकडं दवाखान्यासाठी मदत मागणाऱ्यांची संख्या पण फार येऊ लागली होती. तर मी पुणे महानगरपालिकेची जी आपली शहरी गरीब योजना आहे त्या योजनेचा अभ्यास केला. पूर्वी त्या याच्यामध्ये 1 लाख रुपयाची मदत करायची. मग त्या 2017ला मी निवडून गेल्यानंतर स्टँडिंगला गेलो, तर त्यावेळेस मग मी तो ठराव परत दिला आणि त्याची मुदत वाढवावी यासाठी प्रयत्न केले. आणि त्या ह्याच्यातनं आता पुणे शहरातले किडनीचे पेशंट, म्हणजे ज्यांचे डायलिसिस वगैरे चालू आहे, हार्टचे पेशंट आणि हृदयाच्या संदर्भात ज्यांना आजार होतात, त्यांना आता 2 लाख रुपयाची मदत महानगरपालिकेमध्ये शहरी गव्हर्नमेंटमधनं होती. ही अशी कामं जी म्हणजे एक भाजपचा अजेंडा आहे की अंत्योदय, शेवटच्या माणसाचा विचार करून काम केलं पाहिजे. त्या हेतूने मी त्या योजनेचं पुनर्जीवन करून त्याचं लिमिट वाढवून घेतलं. तर आता येणाऱ्या पुन्हा निवडणुकीमध्ये आपल्याला संधी भेटून आपण जर पुन्हा आलात, तर आपल्या प्रभागामध्ये युवकांबद्दल आणि महिलांबद्दल काय आपली योजना असेल वेगळी? युवक आणि महिलांचं पण आता म्हणजे सगळीकडे आपल्याला 50% महिलांना आरक्षण आहे. आज नोकरीमध्ये असेल, व्यवसायात असेल, सगळीकडे महिला या हिरिरीने भाग घेऊन त्या पण पुढे चाललेल्याच आहेत. पण तरी सुद्धा काही एक असा वर्ग असतो की त्यांचं शिक्षण कमी असतं, तर त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे काय रोजगार वगैरे किंवा नोकऱ्या निर्माण करण्याच्या दृष्टीने 100% प्रयत्न करायचे. तरुणांची तीच समस्या आहे. तरुण बेकार बसला की नको त्या उद्योगधंद्याला लागतो, कुठं कोयता गँग, कुठं चौकात बसून आहे. तर त्या गोष्टींवरती त्यांचं म्हणजे त्यांना त्या ह्याच्यापासून लांब नेण्यासाठी सुधार केंद्र वगैरे असं भविष्यामध्ये प्रभागामध्ये उभा करायचा असा एक संकल्प आहे. किंवा महिलांवरती सध्या जे अत्याचार चालू आहेत त्याबद्दल आपण काय सांगू शकाल पुण्यामधून, किंवा आपण जर काय बदल करू शकाल त्यात? कसं आहे, महिलांवरती अत्याचार होतात. एकतर म्हणजे कधी कधी संमतीने होतात, कधी म्हणजे विदाऊट संमतीने होतात. पण या गोष्टीमध्ये महिलांना जर कधी जाणवलं असं की एखाद्या व्यक्तीची नजर आपल्याकडं जरा थोडीशी वाईट पडतीये, तर तिने आजूबाजूचे जे काय आपल्या भागात सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात काम करणारे असतील तर त्यांच्या कानावर घातलं पाहिजे. त्यांनी ते मनात दडून नाही ठेवलं पाहिजे. तर या गोष्टीवरती भविष्यात अंकुश ठेवणं अजून सोपं जाईल. त्यांनी पण पुढे येऊन सांगितलं पाहिजे की बाबा योगेश समेळ हा माझ्याकडे वाईट नजरेने बघतोय, तर त्याचा बंदोबस्त करता येईल. महिलांनी पुढे येऊन फक्त कोणाच्या तरी कानात सांगितलं पाहिजे, या माणसाचं मला जरा वेगळं वाटतंय हे, तर त्या दृष्टीने मग ते त्या ह्याच्यामध्ये कमी होईल. आणि ही एक विकृती आहे. आता मी किंवा अजून कोण काय करणार आहे हे फक्त त्या व्यक्तीलाच माहिती असतं. पण ही ज्याच्या बाबतीत घडती घटना, त्यांना जर आधी त्याची सूचना मिळत असेल थोडी, तर त्यांनी ते सांगितलं पाहिजे समाजात कोणाला ना कोणाला तरी, म्हणजे त्याच्यावरती उपाय करता येतील. धन्यवाद. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत संपादक संतोष लांडे, पुणे.